स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराजांचा आज 20 मार्च महाड 14 तळ सत्याग्रह दिन, मानव मुक्तीच्या लढ्यातला एक सुवर्ण अक्षराने लिहिण्याचा हा दिवस. निसर्ग निर्मित पाण्यावर सर्वांचा हक्क अधिकार असावा, या स्वातंत्र्य समता बंधुता आणि सामाजिक न्यायासाठी 20 मार्च 1927ला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाराष्ट्रात 14 तळ सत्याग्रह केला. त्या सत्याग्रहाची परंपरा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय डॉक्टर राजेंद्र गवई साहेब
राज्याध्यक्ष जक्काप्पा कांबळे, पश्चिम महाराष्ट्र महासचिव मान्य चंद्रकांतदादा कांबळे, पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष बबनदादा करडे, पश्चिम महाराष्ट्र संघटक गंगावणे काका आणि सातारा जिल्हाध्यक्ष गणेश भिसे, महासचिव सुहास मोरे, युवक जिल्हाध्यक्ष विशाल कांबळे, महिला आघाडी जिल्हाध्यक्षा रेखाताई सक्ते, युवती आघाडी जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट पायल गाडेंसह सर्वच पदाधिकाऱ्यांनी ही परंपरा कायम ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे. कारण आमच्यावरचा आजही अत्याचार कमी झालेला नाही, आमच्यावरचा अन्याय आजही कमी झालेला नाही, आजही आम्हाला माणूस म्हणून समानतेची वागणूक दिली जात नाही. एखादी महिला सातारामध्ये ठराविक लोकांवरती 5-5 वेळा विनयभंगाचे गुन्हे दाखल करते, मात्र त्या नराधमांचा जामीन रद्द होत नाही, त्यांच्यावरती तडीपारची कारवाई करत नाही. हे पोलिसांचं अपयश आहे. पीडित सर्व महिला या आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या आहेत. मुंबईचा एक पोलीस साताऱ्यामध्ये व्यवसाय करणाऱ्या एका महिलेचा विनयभंग करतो, तिच्या हॉटेलची तोडफोड करतो, तिला मारहाण करतो, गलिच्छ भाषेत शिवीगाळ करतो, त्याच्यावर गुन्हा दाखल होतो. तो गुन्हा दाखल करण्यासाठी सुद्धा आम्हाला आंदोलनाची भूमिका घ्यावी लागते. गुन्हा दाखल झाल्यानंतर पीडित महिलेने तो गुन्हा मागारा घ्यावा म्हणून त्या पोलिसाची बायको सोशल मीडियावरनं त्या महिलेची जाहीरपणे बदनामी करते. त्या पोलिसाच्या बायकोवरती गुन्हा दाखल झाला पाहिजे, ही जबाबदारी बोरगाव पोलिसांची आहे. श्रीकृष्ण कांबळे नावाचा नराधम पोलीस हा भडकाव पाटण पोलिसामध्ये सर्व्हिसला आहे. त्याची धर्मपत्नी, त्याच्याबरोबर लग्न केलेली त्याची बायको या आंदोलनामध्ये उपस्थित आहे. अरे ब्लॅक बेल्ट असलेल्या पोरगीला पोलिसी पद्धतीनं मारहाण करून, पोलिसी पद्धतीनं टॉर्चर करून आज तिला मतिमंद आणि गतिमंद केलेला आहे. त्या मुलगीला तो सांभाळत नाही, जन्माला घातलेल्या लहान लेकीलाही सांभाळत नाही, नव्हे तर लहान लेकीच्या नरड्यावरती पाय देऊन तिला जीव मारायची धमकी देतो. आजही ती पीडित महिला मतिमंद पद्धतीनं, गतिमंद पद्धतीनं, मानसिक रोगीप्रमाणे आपल्या आईवडिलांकडे राहते. मात्र गेल्या 2 वर्षामध्ये त्या भाडकाव श्रीकृष्ण कांबळेवरती गुन्हा दाखल झालेला नाही. का तर तो पोलीस आहे म्हणून पोलीस त्याला पाठीशी घालताय. असाच काहीसा प्रकार उमराज पोलीस चौकीमध्ये झालेला आहे. स्वतःवर बलात्कार होतोय, ब्लॅकमेल केला जातोय, अपंग नवऱ्याला आणि मुलांना जीव मारण्याची धमकी दिली जाते, खंडणी मागितली जाते. आतापर्यंत 25,000 वसूल केले, परत मागणी करतोय आणि जबरदस्तीने बलात्कार करतोय म्हणून तक्रार द्यायला गेलेल्या पीडित महिलेला उमराज पोलीस चौकीचा नालायक पोलीस ठाणेकर नावाचा नराधम त्या महिलेच्या कानशिलात मारतो आणि गुन्हा दाखल न करता तिला पोलीस चौकीत हाकलून देतो. ज्यावेळेला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा रेखाताई सक्ते असतील, युवती जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट पायल गाडे असतील किंवा सातारा तालुकाध्यक्ष रोहिणी माने असतील, त्यांच्यासोबत असणारी महिला आघाडीची टीम असेल, ही ज्यावेळेला आक्रमक भूमिका घेते त्यावेळेला उमरज पोलिसांमध्ये बलात्काराचा गुन्हा दाखल केला जातो. मात्र त्या गुन्ह्यामध्ये त्या हरामखोर ठाणेकरने मारहाण केल्याचा उल्लेख केला जात नाही. ही बाब लक्षात आल्यानंतर जिल्हा संघटक चंद्रकला कांबळेंनी निर्णय घेतला, आपल्याला आंदोलनाची भूमिका घ्यावी लागणार आहे. याचा गांभीर्य ओळखून जिल्हा उपाध्यक्ष प्रतिभा मानेने निर्णय घेतला की महिलांवरती जर अन्याय अत्याचार होत असेल तर आपल्याला आंदोलन करावं लागणार आहे. या आंदोलनाची दखल घेऊन, या विषयाची दखल घेऊन आमची नलिनी मांडली की महिलांच्या प्रती जर अत्याचार होत असेल तर आपल्याला आंदोलन करावं लागणार आहे. म्हणजे दिवसादिवस पावली महिलांवरती दिवसाढवळ्या अत्याचार होत आहेत. मात्र या अत्याचारांना पाठीशी घालणारा पोलीस प्रशासन नव्हे तर प्रत्यक्ष अत्याचार करणारेच पोलीस आहेत. यांच्यावर जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही, कडक कारवाई होत नाही, त्यांना निलंबित केलं जात नाही, तोपर्यंत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया महिला आघाडी आणि जिल्हाध्यक्ष म्हणून आम्ही दोघेही हे आंदोलन आम्ही सोडणार नाही. आज रोजी फक्त आम्ही जिल्हा पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणार आहे.
जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष उपाध्यक्षाची निवड आहे. पोलीस प्रशासनावर प्रचंड ताण आहे, याची आम्हाला माहिती आहे. सातारा उपविभागीय पोलीस अधिकारी DYSP नवले साहेबांनी याची आम्हाला कल्पना दिल्यामुळं आज रोजी आम्ही आक्रमक स्वरूप न घेता या पोलिसांवरती जर कारवाई झाली नाही, जर या पीडित महिलांना न्याय मिळाला नाही, याही पलीकडे सांगतो, कसलीही चौकशी न करता बलात्कार करणाऱ्याला जामीन देणाऱ्या कराडचा न्यायाधीश त्या न्यायाधीशाला जोपर्यंत बडतर्फ करत नाही, तोपर्यंत येणाऱ्या 25 तारखेपासून सातारा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर अथवा सातारा जिल्हा पोलीस मुख्यालयाच्या बाहेर अथवा कराडचा न्यायाधीश याच्या दालनाच्या बाहेर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया बेमुदत धरणे आंदोलनाला सुरुवात करेल, याची नोंद घ्यावी. जय भीम, जय भारत, जय शिवराय, जय संविधान.